मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या ऊसाला नक्की भाव कसा ठरतो? तो ठरतो रिकव्हरी म्हणजे साखरेच्या उतार्यावर. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या डोळ्यासमोर काट्यावर आणि लॅब मध्ये एक असा अदृश्य खेळ खेळला जातो ज्यामुळे तुमच्या खिशातून दरवर्षी हजारो रुपये नकळत लुटले जात आहे आणि तुम्हाला माहितही पडले जात नाही. मागील व्हिडिओमध्ये आपण वजन काट्यामध्ये होणारा भ्रष्टाचार कशा पद्धतीने केला जातो हे पाहिले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साखर कारखान्यांच्या रिकव्हरी घोटाळ्याचे ऑपरेशन करणार आहोत. राजकीय आशीर्वाद आणि लॅब मधील चलाखी वापरून हा हजारो कोटींचा घोटाळा कसा होतो, याचे पुरावे काय आहे, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप. ऊस हे महाराष्ट्राचं पांढरं सोनं आहे असं म्हणतात, पण आज हेच सोनं पिकवणारा शेतकरी कर्जाच्या खाईत का आहे आणि त्याच ऊसावर प्रक्रिया करणारे कारखानदार मात्र कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक कसे होतात? व्हिडिओ सुरू करण्याआधी मला एक सांगा, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या कारखान्याने जी रिकव्हरी जाहीर केली आहे ती 100% खरी असते का? हो, कमेंट मध्ये हो किंवा नाही नक्की सांगा. सर्वात आधी घोटाळा समजण्यासाठी येथे आपण एक गणित समजून घेऊ, ते पण अगदी सोप्या भाषेत. 1 टन ऊसापासून जर 120 किलो साखर बनली तर रिकव्हरी झाली 12%. सरकारच्या नियमानुसार 10.25% रिकव्हरी साठी एक बेस FRP ठरलेली असते आणि त्यापुढील प्रत्येक 0.1% वाढीव रिकव्हरी साठी साधारणपणे 34 ते 35 रुपये जास्त मिळतात. इथेच खरी मेख आहे. समजा कारखान्यांची खरी रिकव्हरी 12.5% आहे, पण कारखान्याने कागदोपत्री ती फक्त 11.5% दाखवली. फरक पडला 1%. या 1%मुळे तुमचे किती नुकसान झाले? 1% म्हणजे 10 पॉइंट. एका पॉइंटला 34 रुपये धरले तर 10 गुणुले 34 म्हणजे 340 रुपये प्रति टन. जर तुमच्याकडे 100 टन ऊस असेल तर 340 गुणुले 100 म्हणजे 34,000 रुपयांची सरळ सरळ चोरी. आणि हे फक्त एका शेतकऱ्याचे. एका कारखान्याचे गाळप जर 5 लाख टन असेल तर हा आकडा किती कोटी रुपयांपर्यंत जातो याचा तुम्ही विचारच केलेला बरा. महाराष्ट्रातील 200 कारखान्यांचे गणित मांडले तर हा आकडा किती हजार कोटींपर्यंत जाईल? आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा. आता काही जण म्हणतील की हे तर सगळं मशीनवर होतं, मग चोरी कशी शक्य आहे? इथेच तर खरा टेक्नॉलॉजीचा गैरवापर होतो. पहिला प्रकार म्हणजे लॅब रिपोर्ट मॅनेजमेंट. ऊसाच्या रसात साखरेचे प्रमाण किती हे लॅब मध्ये तपासले जातात. अनेक तज्ञांच्या आणि संघटनांच्या आरोपांनुसार इथेच रसातील ब्रिक्स आणि पोलचे रीडिंग मॅन्युअली बदलले जातात. सॉफ्टवेअर मध्ये अशा प्रकारे सेटिंग असते की ऊस कितीही चांगला असला तरी रिकव्हरी एका विशिष्ट मर्यादेच्या वरती तुम्हाला दिसणारच नाही. दुसरा प्रकार म्हणजे इथेनॉल डायव्हर्जन. सध्या साखरेपेक्षा इथेनॉलला जास्त मागणी आहे. अनेक कारखाने बी हेवी मळीपासून किंवा थेट रसापासून इथेनॉल बनवतात. नियमानुसार इथेनॉल साठी वापरलेल्या रसाचे साखरेत रूपांतर करून रिकव्हरी काढली पाहिजे, पण अनेक रिपोर्ट्स नुसार इथेनॉलचे उत्पादन जास्त दाखवले जाते आणि त्या बदल्यात साखरेची रिकव्हरी कागदोपत्री कमी केली जाते. हा डेटा सर्वसामान्य शेतकऱ्याला समजणे अशक्य असते. तुम्ही कधी कारखान्याच्या लॅब मध्ये जाऊन स्वतःच्या ऊसाचा सॅम्पल रिपोर्ट कधी मागवला आहे का? जर मागवला असेल तर त्यांनी तो तुम्हाला दिला आहे का? तुमचा अनुभव नक्कीच आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हे मी मनाने सांगत नाही. आता आपण पुराव्यांकडे वळूया. पहिलं उदाहरण म्हणजे साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण. यावर ईडीने कारवाई केली होती. या प्रकरणात मूळ मुद्दा हाच होता की सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने खाजगी कंपन्यांना विकले गेले आणि त्यानंतर तिथे शेतकऱ्यांची पिळवणूक झाली. दुसरं उदाहरण म्हणजे गाजलेला 25,000 कोटींचा राज्य शिखर बँकेचा घोटाळा. नाबार्ड आणि कॅगच्या रिपोर्ट्स मध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की अनेक कारखान्यांनी कमी रिकव्हरी आणि तोटा दाखवून कर्ज बुडवले. कारखाने तोट्यात दाखवले जातात पण कारखानदार मात्र श्रीमंत होतात. हे कसं काय शक्य आहे? तिसरा पुरावा म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन. राजू शेट्टी यांनी वारंवार पुराव्यानिशी हे सिद्ध केलं आहे की कोल्हापूर, सांगली पट्ट्यातील जी रिकव्हरी आहे त्याचबरोबर ती सोलापूर किंवा मराठवाड्यातील रिकव्हरी यात संशयास्पद तफावत असते. एकाच भौगोलिक पट्ट्यात असून देखील 2 शेजारील कारखान्यांच्या रिकव्हरी मध्ये 1 ते 1.5% फरक कसा काय असू शकतो? हा घोटाळा इतकी वर्षे का चालतोय? याचं उत्तर सरळ सरळ हेच
हेच आहे की कुंपणच शेत खातय. महाराष्ट्रातील जवळपास 90% साखर कारखाने, मग ते सहकारी साखर कारखाने असो किंवा खाजगी, हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राजकीय नेत्यांच्या मालकीचेच आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, कोणत्याही पक्षाचा झेंडा असू द्या, कारखानदारीत सर्व एकत्र आहे. साखर आयुक्तालय रिकव्हरीचे ऑडिट करते, पण जेव्हा ऑडिट करणारेच अधिकारी आणि ऑडिट होणारे कारखानदार यांचे राजकीय संबंध हे घट्ट असतात, तेव्हा पारदर्शकता किती असेल यावर मोठे प्रश्नचिन्हच आहे. तुमच्या भागातील साखर कारखान्याचा चेअरमन कोणत्या पक्षाचा आमदार आहे किंवा खासदार आहे, कमेंट करून नक्की आम्हाला सांगा, म्हणजे आपल्याला ही समजेल की हे जाळं किती खोलवर पसरलं आहे ते. मित्रांनो, रिकव्हरी चोरी ही केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर हा शेतकऱ्यांच्या कष्टाचा अपमान आहे. जोपर्यंत साखर कारखान्यांमध्ये डिजिटल आणि रिअल टाइम ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टीम बसवली जात नाही आणि त्याचे ऍक्सेस शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळत नाही, तोपर्यंत ही लूट अशी चालू राहणार. आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा, कारण जोपर्यंत शेतकरी जागरूक होणार नाही तोपर्यंत हे आकडे हे असेच लपवले जातील. तुम्हाला काय वाटतं, रिकव्हरी चोरी रोखण्यासाठी सरकारने काय उपाय केले पाहिजे? तुमचे मत नक्की मांडा. आणि हो, माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींना एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहता, तुम्हाला व्हिडिओ देखील आवडतो, पण 90% लोक माझे चॅनल सबस्क्राईब करायला मागे पुढे पाहतात. 1 सेकंद लागतो फक्त. आपले व्हिडिओ सर्व तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण्याची आता खरोखर गरज आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपण शेतकऱ्यांच्या हिताचे सत्य असेच पुढे मांडत राहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर करायला तुम्हाला आवडेल नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.